मावळ लोकसभेमध्ये महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी बळ दाखवायला सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मावळात सभा होणार आहे। मात्र त्याआधीच मावळच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुद्धा जोर लावला जातोय। बघूया एक रिपोर्ट। मावळ लोकसभेमध्ये 6 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे सभा घेतात। एक प्रकारे शिंदेंचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराचा हा शुभारंभ मानला जातोय। मात्र दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि अण्णा बनसोडेंनी बारणेंना विरोध करत मावळ जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगितला। बारणे तर माझं व्यक्तिगत कुठलं वैर नाही किंवा माझं त्यांचे कुठले मतभेद नाही। मी वैचारिक पद्धतीने त्यांच्याशी भांडतोय किंवा त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतोय की आपण 9 वर्षामध्ये मावळ तालुक्यात कुठले महत्वाकांक्षी प्रकल्प आणलात, कुठले प्रश्न आपण प्रलंबित 15-20 वर्षापूर्वीचे सोडवलेत आणि किती योजना जनतेपर्यंत पोहोचवल्यात। माझा साधा प्रश्न आहे, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं आणि जनतेसमोर यावं। शिवसेनेचे श्रीरंग बारणे 2014 आणि 2019 असे 2 टर्म मावळचे खासदार राहिले। यंदा हॅट्रिकचा विश्वास त्यांना आहे। मात्र अजित पवार गटानं या जागेचा आग्रह धरलाय, तर भाजपच्या बेगडेंनी सुद्धा इच्छा वर्तवली आहे। 2019ला शिवसेनेच्या बारणेंविरोधात राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यामध्ये सामना झाला। बारणेंना 7,20,663 मतं मिळाली, तर पार्थ पवार 2,15,000 मतांनी पराभूत झाले। मावळ लोकसभेमध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतोय। सध्या पिंपरी आणि मावळात अजित पवार गटाचे आमदार आहेत। चिंचवड, पनवेल मध्ये भाजपचे आमदार आहेत। कर्जत मध्ये शिंदे गटाचे, तर उरण मध्ये अपक्ष आमदार आहेत। यापैकी पनवेल मधून शिवसेनेच्या बारणेंना 1,60,385 तर राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना 1,05,727 मतं मिळाली होती। इथं बारणे 54,000 मतांनी लीडवर होते। कर्जत मध्ये बारणेंना 85,846, पार्थ पवार यांना 83,996 मतं मिळाली। इथं पार्थ पवारांना 1,850 मतांचं लीड होतं। उरणमध्ये बारणेंना 89,587 मतं पडली, तर पार्थ पवार यांना 86,699 मतं पडली। इथं बारणे 2,888 मतांनी पुढे राहिले। मावळात बारणेंना 1,05,272 तर पार्थ पवारांना 83,445 मतं मिळाली। बारणेंना 21,000चं लीड मिळालं। चिंचवडमध्ये बारणेंना 1,76,475, पार्थ पवारांना 79,717 मतं मिळाली। बारणेंनी 96,000चं लीड घेतलं। पिंपरीमध्ये बारणेंना 1,03,235 तर पार्थ पवारांना 61,941 मतं पडली। बारणेंनी इथं सुद्धा 41,000चं लीड घेतलं। पार्थ पवारांना कर्जतमध्ये 1,850 मतांचं लीड सोडलं, तर इतर कुठेच लीड मिळालं नाहीये। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पिंपरी चिंचवड भागात अजित पवारांचं वर्चस्व असूनही तिथंही शिवसेनेच्या बारणेंनी सर्वाधिक मतं घेतली होती। मात्र गेल्या 9 वर्षात बारणेंनी मतदारसंघात काय कामं केली, या मुद्द्यांवरून अजित पवारांचा गट मावळ लोकसभेतून लढण्यासाठी इच्छुक आहे। त्यामुळे महायुतीमध्ये मावळचा तिढा कसा सुटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड, मावळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।